हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर मी निघाली आहे पडघ्याला जायला, कारण की विशाखा ताईचं ओटी भरणे आणि तिचा मेकअप मीच करणार आहे। सो तुम्हाला बघायला मिळेल तिचा लुक। सो तिचा लुक कसा असणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे। आणि आता आम्ही निघतोय, कारण की खूप लेट झालं तरी पण अजून आम्ही इथेच आहोत। सो स्टे ट्यून, बघूयात काय होतंय। तर फायनली आम्ही निघालोय। हाय। सो सगळ्यांना इकडे सगळ्यांचा हाय घेते मी व्हिडिओमध्ये। सो ही सगळी आमची पाडा गँग आहे, सगळे लोक आम्ही निघालो एकत्र। बस केलेली, सो बसने निघालोय। आणि ते आमची लाडो झोपली आहे, लगेच झोपली ती निघता निघता। देन अशा प्रकारे आम्ही डान्स आणि गाणी बोलत बोलत गेलो। इथे तुम्ही बघू शकता का। तर ही आहे आमची सगळी चिल्लर पार्टी। देन आम्ही पोहोचलो आणि गेल्या लगेचच मी मेकअपला स्टार्ट केलं, बिकॉज अगोदरच खूप लेट झाला होता। हाय, ही आमची विशाखा ताई। तर फटाफट मी हेअरस्टाईल करून घेतली, देन मेकअप केला आणि व्हिडिओ जेवढी काढायला भेटली बिहाइंड द सीन ते मी काढले। सो तुम्ही इकडे बघू शकता, अशा प्रकारे तिचा लुक झाला होता। आणि मग लगेचच रोहित दादाने तिचे फोटोज काढायला स्टार्ट केले। आणि मग तिचा स्टार्ट झाला बेबी शॉवर। आधी इकडे त्यांनी कपल फोटोज काढले, सिंगल फोटो। फंक्शन टेरेसवरच होतं, त्यामुळे मग इथेच फोटो काढले। बाहेर नॅचरल लाईटमध्ये फोटोज काढायला नाही मिळाला वेळ। सो मग इथे अशा प्रकारे त्यांनी फोटोज काढले। तर ही होती माझी छोटीशी व्लॉग व्ह्यूअर, जी माझे व्लॉग्स बघते। आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे फोटोशूट चालू होतं। दॅन मग मी वरती गेले आणि इकडे अशी छान अशी रांगोळी काढलेली, खूप क्यूट वाटत होती। आणि अशा प्रकारे तिकडे डेकोरेशन केलं होतं, जे मी असं घेतलं आहे। बॅकग्राऊंडला थोडं लाईट येत होती ना, त्यामुळे मग फ्रंटनी लाईट कमी पडत होती। सो मग म्हणून अशा व्हिडिओ आल्या आहेत। बट लाईट लावल्यानंतर तुम्ही बघू शकता कसा दिसतोय मेकअप। आणि ह्या लुक्सचे सगळे फोटोज मी इंस्टाग्रामला पोस्ट करणार आहे। मी खालती माझा इंस्टाग्राम अकाउंटचं नेम देते, सो तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता। थोड्या दिवसानंतर पोस्ट करेल, बिकॉज लगेचच ना आले। आणि इथे सगळे लोक तिची ओटी भरतायत, तुम्ही बघू शकता। मी छोट्या क्लिप्स टाकल्यात सगळ्यांच्या। सो ह्या लुक्सचे फोटोज तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला बघायला मिळतील, तुम्ही नक्की जाऊन बघा, लाईक शेअर आणि कमेंट पण करा। तर अशा प्रकारे सगळ्यांनी तिची ओटी भरून घेतली। इकडे तुम्ही बघू शकता सगळेच लोक ओटी भरत होते आणि माझ्या मम्मीने पण तिची ओटी भरली। देन आमच्या इथल्या सगळ्या लोकांनी तिची ओटी भरली। आणि मग सगळ्यांची ओटी भरून झाल्यानंतर हे वालं त्यांचं फंक्शन स्टार्ट झालं। आय मीन ते चूज करतात की गर्ल आहे की बॉय आहे। सो त्यांनी हे वाला चूज केलं, ते बघू शकता। त्यांना सापडतच नाही आहे, पण आतमध्ये होती मूर्ती, तर त्यांनी अशा प्रकारे ठेवलेली होती विठ्ठल आणि रखुमाई। सो इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर त्यांनी खूप छान असे फोटोज काढले, त्यानंतर फॅमिली फोटोज काढले आणि मग केक कट केला। सो इकडे बघू शकता, असा क्यूटसा केक होता आणि मग त्यांनी तो केक कट केला। सो अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांना कॉंग्रॅट्स केलं। आणि मग सगळ्यांनी पुन्हा फोटोशूटला स्टार्ट केलं। मी मावशी होणार, मी दीदी होणार, पण मी मावशी होणार आहे। सो आणि मग नंतर आमचे चिल्ले पिल्ले आले फोटोज काढायला आणि मग सगळ्यांनी फोटोज काढले। आणि त्यानंतर मग इकडे सेटअप केलेला, सेटअपवरती तिचे पण फोटोज काढले। आणि मग अशा प्रकारे तिचे फोटोशूट कंप्लीट झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो घरी जायला। तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।